काल महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेचे सुरू असलेले रस्ता काँक्रिटीकरणाचं काम आम्ही कामावर सडनली भेट दिली असता अतिशय निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे हे निदर्शनास आलं। तेव्हा आम्ही नगरपालिकेच्या इंजिनियरला त्या ठिकाणी बोलवलं असता नगरपालिकेचे सिव्हिल इंजिनियर असताना देखील नगरपालिकेनं त्यांचा चार्ज काढून मेकॅनिकल इंजिनियर असणारे श्री बोरगे यांच्याकडे तो चार्ज दिलेला होता। त्यांना बोलवून घेतलं, ते म्हणले आमच्याकडे चार्ज आहे आणि त्यांना विचारलं की बाबा या कामामध्ये जे काही टेंडरमध्ये स्पेसिफिकेशन आहेत या स्पेसिफिकेशननुसार हे काम चालू आहे का। दिसती परिस्थिती अशी होती की त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता सुरू आहे आणि हा रस्ता करत असताना त्या ठिकाणी जी ग्रेडचं कॉन्क्रीट त्या ठिकाणी टेंडरमध्ये मेन्शन केलेलं आहे त्या M40 ग्रेडचं कॉन्क्रीट हे त्या ठिकाणी सुरू नसल्याचं निदर्शनास आलेलं होतं। त्याचबरोबर कॉन्क्रीट अंतरत असताना पेवर मशीन त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, त्या ठिकाणी अतिशय बेजबाबदारपणानं कॉन्क्रीट फक्त ओतलं जात होतं हे देखील निदर्शनास आणून दिलेलं आहे। आणि हे कॉन्क्रीट त्या ठिकाणी कॉम्पॅक्ट व्हावं त्यासाठी व्हायब्रेटर रोलर त्या ठिकाणी अपेक्षित आहे किंवा त्या इस्टिमेटमध्ये म्हटलेलं आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा व्हायब्रेटर रोलर कॉम्पॅक्शन करण्यासाठी अवेलेबल नव्हता। ज्या बॅचेस कॉन्क्रीटच्या तयार केल्या गेल्या ॲजॅक्स मशीनमध्ये त्याचे रिपोर्ट त्या ठिकाणी कुठलेही नव्हते ना त्याचे कुठलेही सॅम्पल ब्लॉक ते त्या ठिकाणी घेतलेले नव्हते। हे सर्व निदर्शनास येऊन आल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना आम्ही फोन केला, त्यांना सांगितलं की हे काम तात्काळ बंद करा। त्यावेळेस इंजिनियरांनी सांगितलं की आम्ही जोपर्यंत याचा क्वालिटीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही हे काम बंद ठेवू। आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून निघून गेल्यानंतर आज पुन्हा सकाळी या ठेकेदारानं जे JVD इंडिया एम्पायर नावाचे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारानं अतिशय घाईगडबडीनं पुन्हा निकृष्ट दर्जाचं काम सुरू केलेलं आहे। याचाच जाब विचारण्यासाठी आज आम्ही नगरसेवक सगळे या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आलो होतो। अतिशय गैरजबाबदारपणाचे उत्तर त्या ठिकाणी उडवाउडवीचे उत्तर आम्हाला मिळाले। आम्ही आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही आज महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेचे सर्व विरोधी नगरसेवक जिल्हाधिकारी महोदयांकडे त्यांची वेळ घेऊन या कामाच्या बाबतीमध्ये तक्रार करायला निघालेलो आहोत। कारण का हा जो पैसा आहे या कामासाठी वापरला जाणारा जो पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे। कॉन्ट्रॅक्टरचं घर भरण्यासाठी कामं चाललेली नाही आहेत, तर या ठिकाणी स्थानिक नागरिकांना येणाऱ्या पर्यटकांना या सुविधा भौतिक सुविधा आपण उपलब्ध करून द्याव्यात यासाठी नगरपालिका बसलेली ना की कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला मोठं करण्यासाठी बसलेली आहे।